राज्यातील शिक्षक भरतीच्या अनुषंगाने माझ्या जिल्ह्यात जागा किती अटीनुसार पाठपुरावा आपण ही सीरीज यूट्यूबवरती सुरू केलेली आहे आणि जी माहिती आपल्याला RTIनुसार किंवा ऑथेंटिक सोर्सनुसार भेटते तीच आपण चॅनलद्वारे पोहोचवत असतो. आपण आज अशा जिल्ह्याची माहिती घेणार आहोत की जिथे अतिरिक्त जागा खूप आहेत आणि त्याचबरोबर एक असाही जिल्हा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तिथे शिक्षक आणि तील मुख्याध्यापकांपर्यंत बऱ्याचशा जागा रिक्त असताना दिसत आहेत. मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास 15,000 शिक्षक भरती करण्यात येईल, 10,000 प्लस करण्यात येईल, अशी वेगवेगळी आश्वासनं आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. आणि आता जेव्हा पोर्टलवरती टॅब उपलब्ध होईल फेब्रुवारीच्या एंडिंगला, तेव्हा मात्र सर्व जागा आपल्याला दिसतील पोर्टलवरती. आणि त्या जागा जर या व्हिडिओच्या प्रपोर्शननुसार माहितीनुसार जर कमी आल्या एखाद्या मनपा, नपा, झेडपी खाजगी संस्थांच्या, तर मात्र त्याविरुद्ध कंप्लेंट मंत्रालयात करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आयुक्त कार्यालयाने तात्काळ आम्हाला सांगा, आम्ही तात्काळ तिथली तात्पुरती भरती स्थगित करू, असाही शब्द आपल्याला दिलेला आहे. सो त्याच अनुषंगानं मित्रांनो आपण ही व्हिडिओ सिरीज बनवत आहोत. सो ज्याही तुम्ही ग्रुपमध्ये असाल तिथपर्यंत नक्की पोहोचवा. नो मॅटर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहत आहोत हे महत्त्वाचं आहे, की प्रत्येक नोकरी महत्त्वाची आहे आणि प्रत्येक जागा जनरली सध्या सेकंड फेजबद्दल जो काही फॉलोअप चालू आहे त्याच्यानुसार पोर्टलला यायला हव्यात. त्याचबरोबर तुम्हाला RTI करायचं आहे, ऑनलाईन RTI अगदी तुम्ही 10 रुपयामध्ये 10 मिनिटात करू शकता. त्याचा शॉर्टसुद्धा या चॅनलवरती तुम्हाला भेटेल आणि त्यानुसार आपल्या हक्काची नोकरी वाचवण्यासाठी, हक्काची नोकरी मिळवण्यासाठी जे थर्ड स्टेटमध्ये असतील त्या सर्वांनी RTI थ्रू माहिती टाकून जागा किती शिल्लक आहे 2022-23च्या संचमान्यतेनुसार सेकंड फेजसाठी आणि 23-24च्या संचमान्यतेनुसार 27 फेब्रुवारी 2024 नंतरनं रोस्टर कंप्लीट केलेलं, त्याच्यानुसार किती जागा आहेत याची माहिती मिळवायची आहे. आणि त्याचबरोबर मलाही पाठवा, ईमेल ID दिलेला आहे. त्याचबरोबर टेलिग्रामवरती तुम्ही पाठवू शकता. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळत राहील. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शिवाणी आपल्या सर्वांचं 4थ्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण असा जिल्हा पाहणार आहोत की जिथे अतिरिक्त जागा आहेत आणि त्या जिल्ह्याबद्दल जास्त सांगायचं झालं तर नुकतंच आपण ज्या तिसऱ्या सिरीजमध्ये या जिल्ह्यामध्ये फक्त हिंदी माध्यमाच्या 5 जागा रिक्त आल्याचं आपल्या लक्षात आलं होतं. तो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. आता याच्यामध्ये जे काही त्यांनी प्रपोर्शन दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निपाड, पेठ, त्रिरर, सुरगाणा, अंबडा आणि येवला एवढे सगळे सब डिव्हिजन्स येत आहेत आणि त्याच्यामध्ये 1 ते 5 साठी जागा सँक्शन पोस्ट दिलेल्या आहेत, व्हेलिफाईड पोस्ट दिलेल्या आहेत. आणि जेव्हा आपण लास्ट याच्या सिरीजमध्ये पाहतो वरतीसुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. संचमान्यता 2023-24नुसार मंजूर कार्यरत रिक्त व अतिरिक्त पदे 1/1/2025नुसार हा जो डेटा आहे तो आपल्यासमोर आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या जिल्ह्यामध्ये मात्र अतिरिक्त पद आहेत ती 217 आहेत. त्यामुळे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये पेसा भरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेली आहे आणि तिथल्या सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून पेसा क्षेत्रातील उमेदवारांना सध्या कंत्राटी पद्धतीने घेण्यात सुद्धा आलेलं आहे. परंतु जे नॉन पेसा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 217 जागा अतिरिक्त असल्याचं निदर्शनास या डेटामुळे आलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, खूप चिंतेची बाब बनत आहे येणाऱ्या काळामध्ये की मेरिट नक्की कितीने खाली येईल आणि जर खाली आलं तर त्याच्यामध्ये किती उमेदवारांना फायदा होणार आहे. कारण जसं जसं मेरिट खाली येत राहतं तसं तसं नंबर ऑफ संख्या वाढत राहते अभियोग्यताधारकांची. जसं की 110 वरती जर 1000 उमेदवार असतील तर 109 वरती आपण पाहतोय की 1500 ते 1800 उमेदवार असतात. त्याचबरोबर 108 वरती 2000 उमेदवार तुम्हाला दिसतील की जे सेम मार्क्स पडलेले आहेत, भले त्यांचं माध्यम विषय वेगवेगळे असोत. सो मित्रांनो, ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर दुसरा आपण एक जिल्हा पाहतोय तो म्हणजे
तो म्हणजे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील. आता इथे मात्र मुख्याध्यापकांची, शिक्षकांची पदे जवळपास 721 रिक्त आहेत आणि नुकतंच ही न्यूजपेपरलाच त्यांनी पब्लिश केलेलं आहे आणि प्राथमिक शिक्षणाचा अक्षरशः खेळखंडोपाव झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानसुद्धा होत आहे. त्याच्यामधलं आपण हे पाहूयात की जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांच्या 6,528 मंजूर पदापैकी 721 पदं रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदर रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी वारंवार होत आहे. आणि इथं बऱ्यापैकी पालकांनी सुद्धा शाळेला टाळे ठोकले होते, हेही आपण पाहिलेलं आहे. कारण शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. याच्यामध्ये आपण जे प्रपोर्शन पाहणार आहोत त्याच्यामध्ये हे तुम्ही वाचून सुद्धा घेऊ शकता, स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता. परंतु थोडक्यात मी सांगणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1,1398 प्राथमिक म्हणजे पहा 1,398 प्राथमिक तर 36 माध्यमिक अशा एकूण 1,438 शाळा आहेत. त्यामध्ये मराठी प्राथमिक शाळेवर 5,758, उर्दू माध्यमावर 770 असे एकूण 6,528 मंजूर पदं आहेत. त्यांनी हे प्रपोर्शन दिलेलं आहे. त्यापैकी मराठी व उर्दू मिळून 5,837 शिक्षक कार्यरत असून 721 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. सोबतच मराठी आणि उर्दू शाळेवरील मुख्याध्यापकांच्या 345 मंजूर पदापैकी 114 पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी पालकांकडून वारंवार मागणी होत आहे. कार्यालयाशी संपर्क साधला जात आहे, परंतु शिक्षण विभाग पदं भरण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. याच्यामध्ये जी पदं आहेत त्याच्यामध्ये आपण पाहूया की आज रोजी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मराठी माध्यमांचे 19 विस्तार अधिकारी, 79 केंद्रप्रमुख, 100 उच्च श्रेणी मुख्याध्यापक, 38 सहाय्यक अध्यापक, 105 गणित व विज्ञान, 128 भाषा व 100 सामाजिक शास्त्र असे एकूण 570 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. मित्रांनो 721 पैकी 570 पदं शिक्षकांची रिक्त आहेत आणि ती पवित्र पोर्टलला यायलाच हवीत. शिक्षकांची पदं तर उर्दू माध्यमांचे 14 मुख्याध्यापक, 80 शिक्षक अध्यापक, 12 गणित व विज्ञान, 22 भाषा, 23 सामाजिक शास्त्र असे एकूण 151 पदं रिक्त आहेत. मराठी माध्यम तसेच उर्दू माध्यम एकूण मिळून आपण पाहिलं तर जवळपास 600 ते 625 पदं इथं रिक्त असताना आपल्याला दिसत आहेत. या रिक्त पदे कार्यरत रिक्त पदांमुळे अर्थातच कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त ताण येत असून विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. अशी मागणी बुलढाणा विभागातील पालकांची होत आहे आणि ही ऑथेंटिक माहिती आहे मित्रांनो. यासाठी आपण पाहतो की येणाऱ्या काळामध्ये बुलढाणा जी झेडपी आहे, प्राथमिक शिक्षण विभाग आहे, त्यांच्या जागा जास्तीत जास्त पवित्र पोर्टलला येतील. हा मार्ग मात्र मोकळा झालेला आहे. कारण पवित्र पोर्टलला जागा देण्यासाठी नुकतंच बुलढाणा शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व आस्थापनांना, व्यवस्थापनांना एक परिपत्रक इश्यू केलं होतं. त्यानुसार संच मान्यतेचं सध्या काम चालू आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यावाईज आपण माहिती घेत आहोत आणि त्याचा फायदा जेव्हा पोर्टलला जागा दिसणार आहेत त्यासाठी होणार आहे. सो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो येस मित्रांनो, तुमच्याकडे माहिती असेल ते आपल्यापर्यंत पोचवा. कारण आपल्या यूट्यूबचा एक आवाजच येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त पदं भरण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग.